मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारकडून बँकांना आदेश। तिसऱ्या हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। योजनेतील बदल आणि या योजनेसंदर्भात घेतले जाणारे महत्त्वपूर्ण निर्णय जाणून घ्यायचे असेल तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणे। लाडकी बहीण योजनेची तुमची कोणतीच अपडेट मिस होणार नाही। चला सबस्क्राइब करा, सुरुवात करूया व्हिडिओला। तर लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे, या हप्त्यासंदर्भात देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत। पहा, सर्वात जास्त गाजलेली आणि सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली ही योजना आहे। शिंदे सरकारने ही जी योजना आहे ती सुरू केलेली आहे आणि या योजनेमध्ये महिलांच्या अकाउंटला दरमहा 1,500 रुपये एवढी रक्कम ट्रान्सफर करण्यात येणार आहे DBT मार्फत। 31 तारखेपर्यंत 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे अशा महिलांना 4,500 रुपये, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे मिळणार आहेत 4,500 रुपये। आणि ज्या महिलांना या अगोदर 3,000 रुपये आलेले आहेत अशा महिलांना या ठिकाणी 1,500 रुपये रक्कम देण्यात येणार आहे। त्याचबरोबर एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे असणार आहेत, सप्टेंबरमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना फक्त 1,500 एवढीच रक्कम त्यांच्या अकाउंटला देण्यात येणार आहे। हे पैसे मिळवण्यासाठी तुमचा आधार बँक अकाउंटला DBT लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे पैसे जे आहेत ते येणार आहेत। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला सरकारकडून देण्यात येणार आहेत। तर याच पैशांसंदर्भात आता सरकारने बँकांना आदेश दिलेले आहेत। काय आहे हा आदेश जाणून घेऊ। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे महिलांना जे पैसे आलेले आहेत त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले, परंतु बँकांनी विविध शुल्कापोटी पैसे कपात केले। लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात आलेले, हे बँकांनी त्यांच्या विविध चार्जेस आहेत, विविध जे शुल्क आहेत त्या विविध शुल्कांच्या माध्यमातून, चार्जेसच्या माध्यमातून कट केलेले आहे। शासनाने वारंवार बँकांना सांगितलेलं देखील आहे की महिलांचे पैसे तुम्ही कपात करू नका, तरी देखील बँकांनी पैसे कपात करणे थांबवले नाही। त्यामुळे आता राज्य सरकारकडून थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाच म्हणजेच RBIला साकडे घातले जाणार आहे। सचिव अनुप कुमार यादव हे RBIला पत्र लिहिणार आहेत। देशातील जी सर्वात मोठी बँक आहे RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, या बँकेलाच आता थेट पत्र लिहिण्यात येणार आहे राज्य सरकारकडून। या ठिकाणी पाहू शकता, रिझर्व्ह बँकेलाच पत्र लिहिण्यात येणार आहे। अनुप कुमार यादव हे RBIला पत्र लिहिणार आहेत आणि या पत्रामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत महिलांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत ते कृपया कोणत्याही बँकांनी या ठिकाणी कपात करून घेऊ नयेत, कोणत्याही चार्जेसच्या माध्यमातून हे पैसे कट करू नयेत अशी विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली होती या अगोदर। आणि आता त्यामुळे या ठिकाणी पहा, बँकांनी पैसे कपात करणे थांबवलेले नव्हते, आता त्याचमुळे राज्य सरकारकडून अशा प्रकारचा मोठा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि रिझर्व्ह बँकेलाच थेट सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही असे पैसे कपात करून घेऊ नका। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या या योजनेचा मोठा गाजावाजा देखील झाला। प्रत्यक्षात पैसे वर्ग झाल्यास सुरुवात झाल्यानंतर ज्या महिलांचे बँक खाते सक्रिय नव्हते किंवा मिनिमम रक्कम खात्यावर नसल्याने योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर आल्याबरोबर बँकांनी त्यांचे शुल्क कपात केले। महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने महिलांच्या तक्रारी वाढत आहेत। या रकमेबाबत कोणत्याही प्रकारे पैसे कपात करू नका अशा प्रकारच्या सूचना या अगोदरही देण्यात आलेल्या होत्या, परंतु जसे काही पैसे ट्रान्सफर करण्यात आले राज्य सरकारच्या माध्यमातून, DBTच्या माध्यमातून, त्याचबरोबर बँकांनी विविध चार्जेसच्या माध्यमातून आणि जे मिनिमम बॅलन्स अकाउंटला असणे गरजेचं असतं। बऱ्याच बँकांचे नियम आहेत की तुमच्या अकाउंटला एक विशिष्ट रक्कम असणे गरजेचं असतं, नाहीतर तुमच्या अकाउंटला तेवढी रक्कम नसेल तर तुम्हाला महिन्याला काहीतरी चार्ज जो आहे तो पडतो। त्यामुळे मिनिमम बॅलन्स असणं गरजेचं आहे। आता बँकांचे नवीन नियम आहेत, तर याच नियमानुसार महिलांचे पैसे आल्या कट झालेले आहेत। त्याचमुळे महिलांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत आणि महिलांना या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळाला नाही। त्यामुळे महिलांनी सरकारकडे विनंती केली होती आणि याच विनंतीला मान देऊन सरकारने महिलांची दखल घेतलेली आहे आणि RBIला थेट पत्र दिलेलं आहे की कोणत्याही महिलांचे पैसे तुम्ही आता कपात करू नका। मिनिमम बॅलन्स किंवा इतर कोणत्याही चार्जेसच्या माध्यमातून तुमचे पैसे कट होणार नाहीत।
जसे पैसे खात्यात आले त्याचबरोबर पैसे सरकार बँकांकडून कट करण्यात आलेले होते. या अगोदर विविध शुल्कापोटी खात्यावर पैसे आल्याबरोबर बँकांनी पैसे कट केले, त्यामुळे प्रत्यक्ष महिलांना लाभ झाला नव्हता. आणि याच कारणाची महिलांना जी भीती होती की आता इथून पुढेही पैसे आल्यावर कट होतील, तर असं होणार नाही. आता इथून पुढे पैसे आल्याच्यानंतर तुमच्या अकाउंटला जरी तुमचं अकाउंट विविध दिवसापासून अनेक दिवसापासून बंद असेल, सक्रिय नसेल म्हणजे चालू नसेल, तरी पण तुमच्या अकाउंटचे पैसे जे आहेत ते कट होणार नाहीत. बँकांना आदेश आहेत अशा प्रकारचे पैसे कट करू नका. आता रुपयाही तुमचा कटणार नाही. तर नक्कीच ही आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेसाठी. आता तिसऱ्या हप्त्यासंदर्भात माहिती पहा. तर तिसरा हप्ता तुमचा लवकरच जमा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो महिलांच्या अकाउंटला लवकरच आता ट्रान्सफर करण्यात येणार आहे. 2 कोटी महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे आणि त्यापैकी 1,60,00,000 महिलांच्या अकाउंटला पैसे जमा करण्यात आलेले आहेत. अगोदरचे 2 हप्ते आणि आता तिसरा हप्ता जो आहे तो सर्व लाभार्थी महिलांना देण्यात येणार आहे. हा हप्ता लवकर ट्रान्सफर करण्यात येणार आहे. तर जसा हप्ता जमा होईल, या हप्त्यासंदर्भात कोणतीही अपडेट असेल ती जाणून घ्यायची असेल तर सबस्क्राईब करा. लगेच तुम्हाला अपडेट मिळून जाईल. धन्यवाद.